थैंक यू सो मच। हमको हर दिन का गाइड आप करते हैं, तो थैंक यू सो मच। और मैं वेलकम करना चाहूंगा राज सर को विटामिनियम के लिए। आप अपने कैमरे ओपन करके राज सर का वेलकम कीजिए, डिजिटल और फिजिकल क्लैपिंग के साथ में। यस सर, वेलकम वेलकम। वेलकम सर, वेलकम। यस, वेलकम सर, यूके वेलकम। मॉर्निंग ऑल ऑफ यू, यूके मॉर्निंग, यूके मॉर्निंग। जस्ट सेटिंग कर देता हूँ दूसरे मुंह। जी, ओके, वंस अगेन थैंक यू वेरी मच। वंस अगेन, जैसे मैं हमेशा बोलता हूँ कि आप सभी लोग सिस्टम के लिए काम कर रहे हैं, तो हम लोग जानते हैं कि 2-3 साल अगर सिस्टम के लिए काम करेंगे, तो आने वाले समय में सिस्टम हमारे लिए ज़रूर 101% काम करेगा। जितना ज़्यादा नॉलेज होता जाता है, जितना ज़्यादा शार्पनेस आता है, राइट? तो उस तरीके से आप जितना एक्स्ट्रा धारदार बंदे होते जाओगे, और भी बढ़िया हमारे लिए सिस्टम काम करते जाएगा। सिस्टम के लिए काम करते वक्त हमें 2-3 चीज़ें करनी होती हैं। उसमें एक होता है बैनर बनाना, जिसके बारे में मैंने कल भी बात की थी। तो कई बार ऐसा होता है ना कि हम लोग जब जिम्मेदारी 2-4 लोगों में डिवाइड कर देते हैं ना, तो एग्जैक्टली किसी को पता नहीं होता कि मुझे करना किसको है, या हर कोई दूसरे के ऊपर डिपेंड रहता है। जैसे मान के चलिए, हम लोग कराड़ का सेशन सक्सेसफुल करने की बातें कर रहे हैं, हम लोग ये बात कर रहे हैं कि पूना से हम लोग 50 सीटर गाड़ी करके निकल रहे हैं। तो जब मैं बात करता हूँ कि हमारा 500 लोगों का हॉल है, तो कई बार क्या होता है ना, अगर मैं किसी एक को बोलूँ कि तुम्हारे हेड पे 500 लोगों का हॉल फुल करना है, राइट? तो कई बार काम ढंग से होता है, वो बंदे का जिम्मेदारी बढ़ता है, उसको पता होता है कि 500च्या 500 लोक मला आणायचे, राइट? तो कई बार बंदा अच्छे से काम करता है, फोकस रहता है, उसको मालूम है जो भी करना है मुझे करना है। लेकिन जब मैं बोलता हूँ कि हम सब मिलके, मैं जब बोलता हूँ कि हम सब मिलके 500 लोग लाना है और कराड़ का 15 अगस्त का प्रोग्राम सक्सेसफुल करना है, तो कई बार हम में से हमें लगता है, मुझे लगता है कि अरे शिंदे सर के गेस्ट आ जाएंगे, शिंदे सर को लगेगा गणेश सुतार के गेस्ट आ जाएंगे, गणेश सुतार को लगेगा कि शरद सरांची माणसं येणार है, कोई टेंशन नहीं है, राइट? तो कई बार हम लोग गलती कर बैठते हैं, जब हम लोग ग्रुप में काम करते हैं तो हमें ऐसा लगता है कि मेरे अलावा कोई और कर देगा। ये वाला गलती हमें नहीं करना है। अभी होता क्या है, हमारे यहाँ पे योगा का एक बंदा होता है, होस्टिंग का एक बंदा होता है, प्रोडक्ट का एक बंदा होता है। 3 लोग हैं जो इसके लिए जिम्मेदार है कि बैनर बनेगा। तो कई बार होस्ट को लगता है कि प्रोडक्ट वाला बना देगा, प्रोडक्ट वाले को लगता है योगा वाला बैनर बना देगा। तो आज से ये चीज़ कंपलसरी कर देते हैं हम लोग कि जिनका प्रोडक्ट होगा, जिनका प्रोडक्ट, मैं होस्ट की भी बात नहीं कर रहा हूँ, जिनका प्रोडक्ट है वो खुद या किसी न किसी की मदद लेके बैनर बनाने का जिम्मा उनका है, राइट? आर यू गेटिंग माई पॉइंट? क्लियर हो रहा है? एक स्टोरी के जरिए बताता हूँ क्यों बैनर नहीं बनता, क्यों कई बार प्रोग्राम सक्सेसफुल नहीं होते, क्यों इवेंट सक्सेसफुल नहीं होते, राइट? सक्सेसफुल नहीं होते मतलब जितना चाहिए उतना क्यों नहीं होते, ऐसा क्यों होता है, क्यों संगठना में काम करना डिफिकल्ट होता है? आपने एक मूवी देखी होगी, ऋतिक रोशन की मूवी है, जिसमें वो चोर होता है। उस मूवी में वो ऐश्वर्या राय वगैरह हीरोइन है। आप जानते हैं कौन सी मूवी है वो? आई थिंक धूम मूवी है, राइट? हाँ, तो उसमें ऋतिक रोशन का ना एक डायलॉग है कि मैं कभी टीम वर्क नहीं करता, मैं खुद पे ही भरोसा करता हूँ, मैं जब भी चोरी करना है मैं खुद करता हूँ, क्योंकि मुझे दूसरों के ऊपर भरोसा नहीं है। ये उसका डायलॉग आहे. थोडा ओव्हर फिनिश होगा. मैं त्याचा मतितार्थ तुम्हाला सांगितला. तो म्हणतो की चोरी करताना मी पार्टनर घेत नाही, कारण मला दुसरा कोणावरच विश्वास नाही है कि नहीं? तो ये उसका डायलॉग है उस मूवी में। लेकिन असल ज़िंदगी में अगर आपको बड़ा बनना है कि नहीं? बड़ा बनना है, आपको बड़े पैसे कमाने हैं, बिज़नेस करना है, तो आपको टीम वर्क करना बहुत ज़रूरी है। अकेला इंसान इस दुनिया में बड़ा कुछ भी नहीं कर सकता। आप कोई भी एक बड़ा आदमी देख लो, वो अकेले काम नहीं करता। उसके पास टीम होती है, उसके पास लोग होते हैं, तब जाके वो काम बड़ा होता है। अब लफड़ा क्या है, संघटना में काम क्यों नहीं करते लोग, टीम में काम क्यों नहीं करते? कई बार देखिए एम-एल-एम में भी लोग आते हैं और बोलते हैं की मला ते टीमचं मला नाही आवडत, मी माझं प्रोडक्ट विकत बसेन. अब ये क्यों उसके दिमाग में आ रहा है? क्योंकि त्याला माहिती है संगठन बनाना इतना आसान नहीं है, लोगों के दिमाग खोल के उनके दिमाग के अंदर अपने विचार डालो, उनके पैसे उनके पॉकेट से अपने पॉकेट में ले लो और उन लोगों को एक साथ लेके आगे बढ़ना इतना आसान नहीं होता। लेकिन यही सक्सेस का राज है। अभी लफड़ा कहाँ होता है, जब हम लोग टीम में काम करते हैं, संगठन में काम करते हैं, एक यूनिट बनाते हैं, एक ग्रुप बनाते हैं, तो इनको हँडल करना इतना आसान क्यों नहीं है? मैं एग्जांपल देता हूँ. एक गाव आहे, आता तुम्ही बघताय सगळीकडे पाऊस आहे आणि सगळीकडे पाऊस पडतो आणि एक गाव है, एक पर्टिकुलर पार्ट है, पंचक्रोशी है, जहाँ पे बारिश नहीं हो रहा है. अब बारिश नहीं हो रहा है तो ये लोग सोचते हैं कि भगवान का प्रकोप हुआ है, तो एक काम करते हैं भगवान को प्रसन्न किया जाए. एक काम करते हैं, हमारे गाँव में पंचक्रोशी में एक जो सबसे बड़ा शिव जी का मंदिर है, वहाँ पे शिव जी की जो पिंड है ना? तो शिवलिंग है, उसके ऊपर सब लोग आके एक-एक घड़ा भर के दूध चढ़ाएँगे. अब इसको ट्रैक कैसे किया जाए? किसने-किसने एक घड़ा भर के दूध डाला है? तो सिंपल है की पूरा जो गाभारा म्हणतो आपण त्याला, तो गाभारा पूर्ण भरला पाहिजे, ये वाला इनका प्लानिंग है. अब क्या कर रहे हैं ये लोग, हर गाँव में से हर एक बंदा आ रहा है, घड़ा भर के लेके आ रहा है और वो शिव जी के लिंग पे, वो जो शिवलिंग है, उसके वहाँ पे वो डाल रहा है. अब उसको ट्रैक करने का तरीका है, पुजारी बहुत दूर बैठे हुए हैं, वो आवाज़ सुन रहे हैं.
अगर कोई घड़ा भर के लेके आता है तो दिख रहा है, अगर वो वहाँ पे डालता है तो पानी का या दूध का जो आवाज़ आता है वैसे आवाज़ आ गया तो मतलब मान के चलते हैं कि घड़ा भर के। एक बंदा सोचता है कि पूरा गाँव, पूरे 5 गाँव यहाँ पे आके दूध से अभिषेक करने ही वाले हैं, मेरे पास दूध नहीं है, तो मैं एक काम करता हूँ, पानी भर के लेके जाता हूँ, अभिषेक करूँगा, देखने वाले को दिखाई देगा मैं घड़ा भर के ला रहा हूँ और आवाज़ से पता चलेगा कि मैंने दूध डाल दिया है, पूरे 5 गाँव दूध से अभिषेक करेंगे, मेरे अकेले के पानी से क्या होगा? ऐसा सोच के वो ये करता है। दूसरे दिन जब गाभारा खोला जाता है तो पता चलता है पूरा का पूरा गाँव ने पानी ही डाला था। क्योंकि ये ग्रुप वर्क था, सबको ऐसे लगा की माझे गेस्ट नाही आले कराडला तर काय फरक पडतो? 50 लोकांची गाडी पुण्यातनं आहे, तर मी एकटा ₹700 नाही दिले आणि मी नाहीच गेलो, तर एवढा मोठा फरक पडत नाही, ऐसा लगता है। लेकिन फिर बारिश नहीं होएगा, शिवजी प्रसन्न नहीं होंगे, राइट? हर एक बंदा ये सोचेगा की मी एकटा नाही आलो तर काही बिघडत नाही, माझा ग्रुप नसला तर काही बिघडत नाही, मला वाटेल दुसरं कोणाचे तरी लोक आहेत, दुसऱ्याला वाटते माझी लोक आहेत, कळत नकळत पूर्ण प्रोग्राम कोलॅप्स होऊ शकतो। जेव्हा तुम्ही संघटनेमध्ये काम करता, तुम्हाला प्रत्येकाला आपापला रोल उचलता येणं फार गरजेचं आहे। आप डिपेंड नहीं रह सकते। और जब आप सुबह का योगा लेते हो, होस्टिंग करते हो, प्रोडक्ट लेते हो, 3 लोगों को लगता है दूसरं कोणीतरी बैनर बनवेल। आज सुबह-सुबह खान सर का मैसेज आया, सर आज मीटिंग है कि नहीं? बैनर नहीं बना। तो ये खुशी की बात है कि बिना बैनर के 50-60 लोग डेली उठ के सिस्टम में आते हैं, मतलब हमारे खून में वो आदत पहुंच चुकी है। लेकिन बैनर न बनाना, ये भी गलत आदत हमारे खून में है। अब करना क्या पड़ेगा? हमें ज़िम्मेदारी उठानी है किसी एक को। जैसे मैंने थोड़ी देर पहले बोला कि हमारे 2 बच्चे हैं, बड़ों को आप दोनों को बोलते हैं कि ज़रा पाय दाबून द्या। छोटा वाला बोलता है कि बड़ा वाला ठीक से नहीं कर रहा तो मैं भी नहीं करूँगा। बड़ा वाला बोलता है छोट्याचं लक्ष नाही, मी पण नाही करत। तो लफड़ा क्या है, 2 बच्चों की टीम हैंडल करते-करते एक बच्चे से भी काम नहीं बन रहा है। अगर एक ही होगा तो उसको मालूम है ज़िम्मेदारी मेरी है। तो हमने ज़िम्मेदारी दे दी, प्रोडक्ट का बैनर, एआई का जो जनरेटेड बैनर होता है, वो बनाने का ज़िम्मेदारी है जिनका प्रोडक्ट है उनका। अगर नहीं बनता तो अगले हफ्ते से उनको फाइन लगेगा, राइट? हम लोग तो पहले ऐसे भी करते थे कि 8 बजे के बाद जो आएगा, हर 1 मिनट लेट होगा तो ₹1 फाइन होगा। 8 बज के 1 मिनट, ₹1 फाइन, तब एंट्री मिलेगा। मैं वेटिंग, इसमें वेटिंग लिस्ट भी होता है। अगर मैं वो ऑन कर दूँ तो आपको एंट्री नहीं मिलेगा, आप दरवाजे पे खड़े रहोगे, मैं समझ पाऊँगा कि कौन लेट आले। तो उसको कॉल किया जाएगा, भैया ₹1 पाठव, तुला एंट्री देतो। 8 बज के 2 मिनिट ₹2 पाठव, तुला आत घेतो। 8 बज के 10 मिनिट ₹10 पाठव। और ये फंड कोई राज सर के मीठ मिर्चीसाठी, पोरांच्या फीसाठी वापरला नाही जाणार। ये आप ही के ग्रोथ के लिए, कहीं प्रोजेक्टर के लिए, कहीं माइक के लिए, कहीं हो सकता है कुछ अलग-अलग चीज़ें उसके लिए। अभी हमने फाइन शुरू नहीं किया है, लेकिन मैं बता रहा हूँ कि आने वाले समय में हम लोग क्या-क्या करने वाले हैं, राइट? क्योंकि आने वाले समय में विटामिन एम में बुक रीडिंग होगा, जो हम लोग पिछले 6 सालों से करते हैं। मुझे ऐसे भी वॉलंटियर लगेंगे कि जो किताब मैंने स्क्रीन शेयर की है, तो आप लोग पैराग्राफ पढ़ोगे, मैं बिटवीन द लाइन आपको बताऊँगा कि भैया याचा अर्थ काय है ना? हू मूव्ड माय चीज़ क्या किताब है ना? शिवाजी द मैनेजमेंट गुरु क्या किताब है? कैश फ्लो क्वाड्रेंट क्या है? रिच डैड पुअर डैड क्या है? क्वेश्चंस आर द आंसर्स क्या है? ये बिजनेस ऑफ 21st सेंचुरी क्या है ना? कॉपीकैट मार्केटिंग क्या है? ये जो मैं बता रहा हूँ आप सबको, ये सारी चीज़ें नेटवर्क मार्केटिंग को रिलेट करती है। इसके बारे में हम लोग रीड करने वाले हैं, बुक रीडिंग करेंगे, बिटवीन द लाइन को समझेंगे। ये सारी चीज़ें हम लोग तब करेंगे जब पहली वाली चीज़ें आपसे पक्की होगी, है ना? आपको पता है कि पहले शुरुआत जब हम लोग 6 महीने का गैप पड़ा तो हमने स्टार्ट में क्या किया? शुरुआत 1 महीना अल्टरनेट डे मीटिंग हुआ। उसमें भी मैं अकेला ही बात करता था, फिर अगले महीने में फिर सबको शेड्यूल दिया गया, फिर योगा का ऐड किया गया, फिर विटामिन एम में अलग-अलग पावर पॉइंट लाना स्टार्ट किया, क्योंकि पहले तो हम लोग पावर पॉइंट पे बात नहीं करते थे। तो धीरे-धीरे, धीरे-धीरे हम लोग एडवांस करते जा रहे हैं। तो यहाँ पे प्रोडक्ट जिसका होगा, किसी भी हालत में कुछ भी हो जाए, 24 घंटे पहले, मतलब आज 9 बजे का मीटिंग खत्म हुआ तो 10 बजने से पहले उस बंदे का काम है कल का प्रमोशन स्टार्ट किया जाए, है कि नहीं? अगर ये नहीं होगा, देखिए आदत होती है। आज हमारे मॉर्निंग मीटिंग कोई प्रमोशन की मोहताज नहीं है। नहीं करोगे तो भी लोग आएँगे। उल्टा ऐसा होगा, जिस दिन मैसेज आएगा कैंसल वाला, तभी मीटिंग नहीं होगी। मैसेज नहीं आता मतलब मीटिंग है। कोई भी ये नहीं पूछेगा सर मीटिंग बैनर नहीं आला म्हणजे मीटिंग नाही का? ऐसा नहीं है। इसका मतलब ये नहीं कि बैनर नहीं बनाना है। बैनर बनाने के लिए तो मैं इतना लेक्चर दे रहा हूँ, है ना? जिसका प्रोडक्ट है उसको पिस्तौल है, उसको फाइन लगेगा अगर बैनर सही वक्त पे नहीं बना तो। आप किसी की मदद लो, बच्चों की मदद लो, किसी का भी मदद लो, लेकिन बैनर 10 बजे से पहले, कल का आज बन जाना चाहिए। 30 घंटे पहले, 24 घंटे, 22 घंटे पहले आपका बैनर बन जाना ज़रूरी है, राइट? आते हैं बैक टू द पॉइंट। तो जैसे कि मैंने कहा, कराड़ का हमें फंक्शन बहुत ज़ोरों से करना है, लेकिन अभी भी हमारे लोग बहुत आलसी हैं। बहुत सारे लोगों का पेमेंट नहीं पहुंचा है। बहुत सारे लोग अभी भी इस कश्मकश में है कि मैं आऊँगा कि नहीं आऊँगा। देखिए, पूरा इंडिया में सबको छुट्टी है, फिर भी छुट्टी वाले दिन भी आप लोग कन्फ्यूज़ हैं। तो ऐसा मत करो। अगर आपको नेटवर्क मार्केटिंग में बड़ा बनना है, तो आपको लीडरशिप लेना पड़ेगा। मैं आपको एक आज का लेसन में देता हूँ। नेटवर्क मार्केटिंग में एक बुरी चीज़ है और एक अच्छी चीज़ है। नेटवर्क मार्केटिंग की बुरी चीज़ ये है, इस इंडस्ट्री में सिर्फ़ और सिर्फ़, ध्यान से सुनिए,
ये पूरे एमएलएम का सारांश देके जा रहा हूँ। मैं 23 साल से इस इंडस्ट्री में काम कर रहा हूँ। मैं जब अंडे से निकला तब मैंने नेटवर्क मार्केटिंग देखा। मैं इस इंडस्ट्री में 23 साल काम कर चुका हूँ। इस नवंबर मुझे 24 साल हो जाएंगे। इन 24 सालों में मैं इसी इंडस्ट्री में बुडा हुआ हूँ. याच इंडस्ट्रीमधला मी म्हातारा माणूस आहे. तुम्ही माझी एक एक लाईन लक्षात ठेवा, भयंकर पैसे मिळतील. कहने वाला ये था मैं कि ये इंडस्ट्री में एक बहुत खराब चीज़ है और एक बहुत अच्छी चीज़ है. खराब गोष्ट ही है कि या इंडस्ट्रीमध्ये, इस इंडस्ट्री में सिर्फ और सिर्फ, ध्यान से सुनिए, सिर्फ और सिर्फ लीडर ही पैसे कमाता है. इस इंडस्ट्री का ये डेंजर सत्य है ना, ये बीटर ट्रूथ आहे, कटू सत्य आहे की या इंडस्ट्रीमध्ये फक्त लीडरलाच पैसे मिळतात. अच्छी बात क्या है पता है? सुनना चाहते हैं आप लोग? येस सर. है ना, कडू गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे. येस सर. कडू गोष्ट ही आहे, या इंडस्ट्रीमध्ये फक्त लीडरला पैसे मिळतात. पण चांगली गोष्ट ही आहे की इथं असलेला, जॉइन झालेला प्रत्येक नवीन माणूससुद्धा लीडर बनू शकतो. लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे. फक्त लीडरला पैसे मिळतात हे कटू सत्य आहे, पण लीडर सगळेच बनू शकतात हे एक गोड सत्य आहे. मग लीडर बनायचं तर काय करायचं आहे? इफ यू वॉन्ट टू बिकम अ लीडर, यू हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी. जो माणूस जबाबदारी घेतो तो लीडर असतो. जो जबाबदारी टाळतो तो लीडर नाही आहे. लक्षात घ्या. तुम्ही कधी कर्तव्य शब्द ऐकलाय का? हॅलो, येस सर. कर्तव्य ऐकलाय येस सर. आणि जबाबदारी शब्द ऐकलाय? येस सर. येस सर. मला सांगा, कोणीतरी सांगा, ट्राय करा सगळ्यांनी, कोणी म्हणजे एकमेकांचे तोंड बघू नका, ज्याला जसं जमेल तसं सांगा. कर्तव्य आणि जबाबदारीत फरक काय? कर्तव्य आणि जबाबदारीमध्ये फरक काय? कर्तव्य कंपल्सरी करावंच लागतं, जबाबदारी टाळली तरी चालते. ओके, अजून अजून नेक्स्ट 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 सगळ्यांची मला डेफिनेशन तुम्हाला सर बरोबर बोलले, जवळपास बरोबर बोलले. जो मला मुद्दा सांगायचा आहे त्याच्यावर मी येणार आहे. तुमची उत्तर मला ऐकली की मी अजून एक प्रश्न विचारणार आहे याच्याशी रिलेटेड. जबाबदारी म्हणजे करावं लागतं आणि कर्तव्य म्हणजे करावंच लागतं. ओके, Yes. म्हणजे दोघांचं म्हणणं आहे की कर्तव्य म्हणजे कंपल्सरी, जबाबदारी म्हणजे ऐच्छिक. ओके, नेक्स्ट नेक्स्ट Yes. अजून कोणाला काय बोलायचं आहे? सर जबाबदारी किती असते? काय म्हणताय? सर हा, येस सर. कर्तव्य हे करावंच लागतं सर, आणि जबाबदारी हा ठीक आहे करतो, केल्यासारखं दाखवणे किंवा तात्पुरतं थोडंसं करणे. ओके ओके, बर, नेक्स्ट 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 अजून कोण बोलणार आहे? तो कर्तव्य बोले तो उसमें क्या होता है कि खुद करना है कर्म, जो भी काम करना है खुद करना है. आणि जबाबदारी? जवाबदारी है, जवाबदारी बोले तो कोई काम करके लेना है दूसरों से, तो वो जवाबदारी है. अगर ये 100 आदमी का काम करना है, 100 आदमी को खाना खिलाना है, कोई प्रोग्राम करना है, तो रिस्पॉन्सिबल लीडर बनना है, तो खुद जिम्मेदारी लेना है, जवाबदारी दूसरों का भी और खुद का भी. सबसे पहले खुद अच्छा होना चाहिए, जवाबदार लीडर होना चाहिए, और फिर उससे करवाने की जवाबदारी उस लीडर के अंदर होना चाहिए. ठीक ठीक ठीक, ओके ओके, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. बरं, हॅलो माझा सर. प्रश्न, हां बोला कुलदीप सर. हा सर, कर्तव्य हे नैतिकतेतून येत आहे, म्हणजे ते एक नैतिकता असते आपली, हम्म. आणि जबाबदारी ही आपण स्वतःहून स्वीकारलेली असते. हा दोन्हीमध्ये फरक आहे. परफेक्ट परफेक्ट. चलो, सगळ्यांचा एक कॉमन अर्थ असा आहे की कर्तव्य हे कंपल्शन आहे आणि जबाबदारी ऐच्छिक आहे. आता माझा प्रश्न असा आहे की माझ्या मुलाला मला शाळेमध्ये शिकवायचं आहे, कॉलेजला शिकवायचं आहे, हे माझं कर्तव्य आहे का जबाबदारी आहे? कर्तव्य. कर्तव्य म्हणजे जबाबदारी नाही आहे का मुलांना शिकवणं? दोन्ही पण आहे, दोन्ही पण आहे. दोन्ही पण आहे मग. असं कसं? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे कर्तव्य असतं ते जबाबदारी पण असतं का जबाबदारी असते ती कर्तव्य पण असतं? जे आता थोडे कर्तव्य कठीण असतं ते प्रश्न होत जातील जबाबदारी हळूहळू. हा, येस सर, बोलिए बोलिए. जे कर्तव्य ही असतं, जबाबदारी, ते हा बोला बोला, जबाबदारी प्लीज पण बोला. असते. कुलदीप सर बोला. जे कर्तव्य असतं ती जबाबदारी पण असते. म्हणजे तुमचं म्हणणं आहे कर्तव्य ही जबाबदारी सुद्धा असते. मग जबाबदारी ही कर्तव्य सुद्धा असते का नसते? होय सर, जबाबदारी सुद्धा कर्तव्य असते. म्हणजे दोनों एकच झालं की मग. ओके, चलो मैं थोड़ा बैक टू द पॉइंट आता हूँ. आप सभी ने काफ़ी अच्छा बताया और सभी का डेफिनेशन सही है ना. म्हणजे बघा, मॉरल ऑफ द जे डिस्कशन आहे, कर्तव्य कंपल्सरी आहे आणि जबाबदारी ऐच्छिक आहे. पण जर मी कर्तव्य जे मला कंपल्सरी आहे ते जर मी जबाबदारीने स्वीकारलं, मला जे कंपल्सरी आहे ते जर मी ऐच्छिक पद्धतीने स्वीकारलं, म्हणजे समजा आई वडिलांचा सांभाळ केला पाहिजे हे माझं कर्तव्य आहे, सुनेनं सासू सासऱ्यांचं केलं पाहिजे हे कर्तव्य आहे, पण ते जबाबदारीनं केलं ऐच्छिक लेवलला. कर्तव्य म्हणजे काय? अरे नाही, आता काय, ते आमचे आईवडील आहेत, मला बघायलाच लागणार, त्यांना दवाखान्याला न्यावंच लागणार, ते माझं कर्तव्य आहे. पण
जेव्हा ते ऐच्छिक लेवलला जातं की नाही माझे ते आईवडील आहेत, माझं ते कर्तव्य आहे आणि ती माझी जबाबदारी पण आहे, मग ऐच्छिक लेवलला जेव्हा मी स्वीकारतो त्यातला आनंद मिळायला सुरू होतो. लक्षात येते काय म्हणायचं मला? कर्तव्य Yes, sir. कंपल्सरी आहे आणि ऐच्छिक लेवलला मी घेतलं तर त्यातला आनंद मला मिळतो, कारण ती जबाबदारी मी घेतो. कर्तव्य हे वर्षानुवर्षांच्या सामाजिक व्यवहारातनं आलेलं एक जबाबदारी आहे, कंपल्सरी जबाबदारी आहे. तर मग कराडचा हॉल भरणं आपलं कर्तव्य आहे का जबाबदारी आहे? कर्तव्य आहे, त्यामुळे जबाबदारी पण हां, म्हणजे ते मला बघा, मला जर बिझनेसमध्ये मोठं व्हायचं आहे, तर कंपल्शन आहे की त्या हॉलला मी पाहिजे, माझी टीम पाहिजे. दॅट इज माय कर्तव्य. पण राज सर म्हणले द्या पाठवून 700, राज सर म्हणले 75चा पास आहे, राज सर म्हणले 2लाच आलं पाहिजे, राज सर म्हणले 4 तास बसलंच पाहिजे. अरे असं कुठं असतं का? एवढ्या कुठं मीटिंग असतात का? पुण्यावरनं जायचं का? मग बीडवरनं जायचं का? मग नाशिकवरनं जायचं का? लक्षात घ्या, हे कर्तव्य आहेच. जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, म्यूट करतो मी. जर तुम्हाला पुढं जायचं असेल तर हे तुमचं कर्तव्य आहे. पण तुम्ही ऐच्छिक लेवलला जबाबदारी घेऊन मनापासून आनंदानं जर ह्या गोष्टी केल्या, येस सर हे माझे 700 रुपये, धुमाळांचे पैसे आले, मला गोडांबे मॅडमचे पैसे आले, संध्या मॅडमचे पैसे आले, शिंदे सरांकडनं पेमेंट आलं, पण ही लोकं जबाबदारी म्हणून फटाफट पाठवतात. हीच लोकं म्हणली होती की आपण गाडी केली पाहिजे. म्हणजे ते जबाबदारीनं कर्तव्य पार पाडायला बघतात आहे. आणि काही लोकं आहेत की ज्यांना असं वाटतं की बघू ना, डिले झालं, कॅन्सल झालं तर माझे 700 बुडायला नको. याच्या आधी 700 बुडले नाहीत का आपले? याच्या आधी 700 रुपयाचा एक शर्ट आणला आणि तो खराब निघाला, असं झालंच नाही का? याच्या आधी 700 रुपयाची एखादी वस्तू आणली, मागच्या दिवाळीला आणली आणि ह्या दिवाळीपर्यंत झाडण्यातच चालली आहे. त्याचा वापरच नाही झाला, असं झालं नाही का? लक्षात घ्या, आपण रिमोटची गाडी मुलांना आणली 300-400 रुपयाची आणि ती गाडी अचानक ते घरी आणली आणि तुटली. रिमोट खराब झाला. मला आठवतं मी आणि सुरेश शिंदे सर आम्ही मलेशियावरनं एक येताना आहे ना, तिकडनं ते युनिक विमा हेलिकॉप्टर होते. म्हणजे त्या बॅटरीवर होते आणि ते हेलिकॉप्टर असं उडलं. इतकं सुंदर ते त्या काळात इंडियामध्ये ते नव्हतं 2009 साली. जेव्हा मी आणि सुरेश शिंदे सर आम्ही मलेशियावरनं काही हेलिकॉप्टर घेऊन आलो होतो छोटे मुलांचे खेळण्याचे. म्हणजे माझं तर लग्नच नव्हतं, पण शिंदे सर त्यांच्या दोन्ही मुलांसाठी घेऊन आले होते. आणि ते हे जे हेलिकॉप्टर आहे असं फिरायच्या ऐवजी ते असं आडवं पडलं आणि असं फिरलं. तर ते पुढच्या 5 मिनिटात म्हणजे मलेशियावरनं आणायला, जो सांभाळून आणायला जी मेहनत आम्ही केली ती पुढच्या 5 मिनिटात संपली. त्या काळात ते 1000-1200 रुपयाला ते हेलिकॉप्टर आणलं होतं. 2 मिनिटात ते हेलिकॉप्टर संपलं. मग याचा अर्थ आपल्याला जे वाटतं ना, की मी 700 दिले आणि मी गेलोच नाही, तर तुझं कर्तव्य आहे ना बाबड्या, असं का करतो? नॉलेज कळतंय, डेफिनेशन कळते, समजतंय, कळतंय पण वळत नाही, हे लफडा नाही का आपल्या लाईफमध्ये? आहे की नाही? म्हणजे मला हे कळतंय की अरे 700 रुपये कुठेही जातात. मला हे कळतंय की वायफाय ठिकाणी जातात. मला हे कळतंय की अरे चहा वडापाव खाल्ला तरी 2-4 मित्रांमध्ये 100-200 असेच निघून जातात. मला हे कळतंय की अरे 700 रुपयामध्ये कराडवरनं येताना जेवायला थांबलो तरी 200-400 रुपये लागतील. आणि जर एवढं चांगलं ऑर्गनाइज या लोकांनी केलंय, गाडी केली आहे, तिकडे मोठा हॉल बुक केला आहे, त्याला 15,000 रुपये दिलेत. प्रोजेक्टर आणि ते जे काही स्क्रीन आहे त्याला 15-18,000 रुपये चाललेत. त्या कॉलर माईकला वेगळे पैसे चाललेत. कॉर्डलेस माईकला ते काय म्हणू आपण, इथला जो त्याला काय हेडफोन म्हणू आपण, कॉर्डलेस हेडफोन, त्याला वेगळी अमाउंट चाललेली आहे. तिथं बॅनर लावतोय आपण, तिथं काही गोष्टी अलाउड नाहीत, त्याची परमिशनला एक्स्ट्रा पैसे देतोय. इतना करने के बावजूद हमें याद ही नहीं की हमारा कर्तव्य काय आहे? आमची जबाबदारी काय आहे? घरामध्ये जर घाण दिसली तर आपण होऊन झाडतो, आपण होऊन कचरा साफ करतो का आपल्याला वाटतं कोणीतरी करेल? ते घर माझं आहे म्हणून मी करतो. आणि जिथं माझ्याच्या ऐवजी आपलं असतं, म्हणजे कराडचा प्रोग्राम हा माझा आहे का आपला आहे? तर काही लीडर म्हणतात हे माझं आहे, हे माझं कर्तव्य आहे. काही लोकांना वाटतं आपला प्रोग्राम आहे. भरणं ही आपली जबाबदारी आहे. जबाबदारी आहे म्हणजे मी सोडून सगळ्यांनी करायची. आपला प्रोग्राम म्हणजे मी सोडून सगळ्यांनी सक्सेस करायचा. मी सोडून सगळ्यांनी 700 द्यायचे. मी सोडून सगळ्यांनी 700 रुपये काय तो हॉलचं फी भरायची आहे. मी सोडून हॉल भरण्याची जबाबदारी सगळ्यांची, माझी नाही आहे. का? तर हे माझं कर्तव्य नाही, हे माझं नाही आहे ना. एस-टीमध्ये एस-टीच्या सीटला जर ऑलरेडी होल असेल, तर ते होल आपण घरनं चिकटपट्टी नेऊन बुजवत नाही. आहे की नाही? आपण काय करतो, अजून दुसरी चिकटपट्टी लावून ते अजून त्याच्यामध्ये बोट-बीट टाकून ते खड्डा अजून वाढवायचा प्रयत्न करतो. पण तुमच्या 2 व्हीलरच्या सीटला, 4 व्हीलरच्या सीटला जर कोणी खिळा जरी जवळ नेला, आपण त्या मुलाच्या मुस्काटात मारू. का माहिती आहे? गाडी माझी आहे. ही नीट ठेवायचं कर्तव्य माझं आहे. पण हॉल भरायची कर्तव्य नाही आहे, जबाबदारी आहे. कोणाची आहे? आपली सगळ्यांची आहे. म्हणजे मी सोडून सगळ्यांची आहे. मग कोण 700 देणार? मी सोडून सगळे देणार. माणसं कोणाची येणार? माझी सोडून सगळ्यांची येणार. पण करोडपती कोणाला व्हायचं आहे? मला व्हायचं आहे. मला गाडी पाहिजे सर. 4 महिने झाले की हाच माणूस सिनियरला म्हणतो, "सर भरपूर दिवस झाले माझं काही करियर होत नाही." कसं होईल? तुला जबाबदारीच कळत नाहीये, तुला कर्तव्य कळत नाहीये, तुला फोकस करण्यासाठी मेहनत करायचं माहीत नाहीये. नहीं होगा. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस ऑर नो? येस सर. है की नाही? तर ही जबाबदारी आहे. सर हे माझे 7×5 35, 3,500 माझे घ्या. कोण येणार? सर मला माहीत नाही, पण हे माझं कर्तव्य आहे. एवढ्या मोठ्या हॉलमध्ये साला माझी 5 लोकं नाही आली, तर मी काय करतो नेटवर्कर म्हणून? आणि मला मोठे पैसे पाहिजे आणि 5 लोकांचं पेमेंट मी ॲडव्हान्स नाही दिलं. रात सर तुम्ही 5,000 रुपये गाडीला दिलेत, 15,000 रुपये त्या दिवशी आम्ही जाऊन हॉलला देऊन आलोय. का आलो? मग मी पण म्हटलं असतं बघू लोकं येतात का? लोकं येत नाहीत, लोकं कंटाळा करतात, लोकं येतो म्हणतात, नाही म्हणतात. मग कशाला 15,000-20,000 रुपये खर्च करूया?
पण मला माहिती आहे हा माझा प्रोग्राम आहे, हे पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. कारण आज नाही तर उद्या मला मोठ्या लेवलला, खूप मोठ्या लेवलला हा बिझनेस घेऊन जायचा आहे. धडपड होईल, पडझड होईल, थोडं फेल्युअर मिळेल, पण चला उद्या माझ्यासारखं कोण नसणार आहे, ही रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली म्हणून मी लीडर आहे. येतं लक्षामध्ये? मगाशी अमीन सर बोलले ना कि राज सर हर बार आते हैं ना तो कुछ न कुछ नया देके जाते हैं. कहाँ से आता है इतना नया? पिछले 23-24 साल में जो घिसा इस इंडस्ट्री में ना, हर रोज म्हणजे माझे IT मधले मित्र मला म्हणतात की आम्ही जेव्हा एकत्र भेटतो आणि जेव्हा गप्पा चालू असतात, मी जेव्हा कान लावून ऐकत असतो ना, तर आमचा एक मित्र आहे, तो मला नेहमी म्हणतो की अरे हा भामटा आहे ना आपलं सगळं ऐकणार आणि कुठल्या तरी ट्रेनिंगला वापरणार, याचं लिसनिंग खूप चांगलं आहे. म्हणजे हा मन लावून ऐकतो, मन लावून काम करतो, धडा शिकतो, धडपडतो, चुकलेलं रिपेअर करतो आणि मग लोकांना मॉर्निंग वर्कशॉपला येऊन अक्कल शिकवतो कि हे केलं तर हे होईल, ते केलं तर ते होईल. समझ में आ रहा है आप लोगों को? तो अगर मैंने इतना गलती करने के बाद अगर मैं रिस्पॉन्सिबिलिटी लेते लेते लीडर बना हूं, अगर इंडस्ट्री की सबसे बुरी चीज यह है कि यहाँ पे सिर्फ लीडर को पैसा मिलता है और अच्छी चीज यह है कि हर कोई लीडर बन सकता है, तो क्यों नहीं बन रहे लीडर? क्यों नाही लेते रिस्पॉन्सिबिलिटी? का नाही घेत जबाबदारी? का नाही गृहीत धरत माझं कर्तव्य काय? सर हे 3,500, सर हे 700 गुणिले 10 7,000 रुपये माझे. बघतो कोण कसं येत नाही ते. एकदा पैसे दिले, पिक्चरचं तिकीट ॲडव्हान्स काढलं ना मित्रांनो, तर पाऊस जरी आला तरी माणूस कॅब करून थिएटरला जातो. पण तुम्ही ऐनवेळी थिएटरला चालले असाल आणि पाऊस पडला, वारा आला, तुम्ही विचार करता आज पिक्चरला नको. मग जिथं गंमत आहे तिथं जर जायला आपण कंटाळा करतो, इथं तर नॉलेज घ्यायचं आहे, शिकायचं आहे, ट्रॅव्हलिंग करायचं आहे, तिथं जाऊन परत राज सरांचं लेक्चरच ऐकायचं. जाऊ दे ना मरू दे. आलं कोण 2 माणसं तर मग एकदम पैसे देऊ. मग तुम्ही पण सिरियस नाही, डाऊनलाईन पण सिरियस नाही. मग हीच मंडळी 4 महिन्यानं 6 महिन्यानं माझं करियर नाही झालं. कैसे होगा? राइट. 9:06 हो चुके हैं. ज़्यादा लेक्चर नहीं झाडूंगा. जर तुम्हाला आज कळलं असेल की लीडर तोच आहे जो रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, जर तुम्हाला हे कळलं असेल की रिस्पॉन्सिबिलिटी आणि कर्तव्य, ड्युटी ज्याला आपण म्हणू, तर जबाबदारीपेक्षा महत्त्वाची आहे कर्तव्य. मग लीडर तो है जो जबाबदारी घेतो, जबाबदारी पण कर्तव्य अँगलने घेतो, तोच मोठा लीडर बनतो. अगर आपको लगता है आप लीडर बनना चाहते हैं या बनने वाले हैं या आपको बड़ा पैसा चाहिए, तो तुमचं कर्तव्य पुढच्या तासाभरात कंप्लीट करा. ज्यांना बॅनर बनवायला सांगितले त्यांनी बॅनर बनवा, ज्यांना पेमेंट पाठवायला सांगितलं त्यांनी पेमेंट पाठवा. टीमचं नसेल पाठवलं, काही लोकांचं कर्तव्य एवढंच असतं, हे माझे 700, बाकीचं काय ते मला माहीत नाही, मी जरा बघतो. अरे असं नको ना करू दादा. जर पटेल सर पण म्हणले उद्या की तुमच्या सगळ्यांचे टूथपेस्टचे पैसे आल्यावरच टूथपेस्ट आणतो, आजच सकाळी ग्रुपवर मेसेज आलाय टूथपेस्ट कधी येणार आहे, ते कधी येणार आहे. मला 10 लोकांना द्यायचं आहे, तुम्हाला 100 लोकांना द्यायचं आहे, पटेल सरांना 10,000 लोकांना द्यायचं आहे. कुछ ना कुछ तो टेक्निकल है. उन्होंने ये नहीं सोचा की सगळ्यांचे पैसे आल्यावर मी बनवतो, मी कशाला पैसे टाकू. त्यांचा धंदा आहे, त्यांनी कर्तव्य म्हणून घेतलंय, त्यांची जबाबदारी आहे. मग आपली जबाबदारी आपण पूर्ण करायला नको. प्रोडक्टच्या बाबतीत, प्लॅनच्या बाबतीत, कमिटमेंटच्या बाबतीत, काउंटच्या बाबतीत, करारच्या बाबतीत, बैनरच्या बाबतीत. 9:07 हो चुके हैं. आज का लेसन आप तक पहुंच चुका है. मैं चाहता हूं कि इन चीज़ों को लेके आपको 10 बजने से पहले आप सभी का पेआउट यानी पेमेंट, सभी का पेआउट तो निकल चुका है, मेंटर वगैरे. तर जे काही आहे ते मला पाठवायचं आहे. तुमचं आणि तुमच्या टीमचं कॅल्क्युलेट करून पाठवून द्या. लय कॅल्क्युलेशनमध्ये अडकू नका. 10-15 मिनिटात ठरवा. माझे हे 5 लोक, 10 लोक, 15 लोक, सर हे परत गाडीत जागा नाही मिळाली तर बोंबाबोंब नको. मला हे माझं करून घ्यायचं आहे आणि मी बघतो कोण कसं येत नाही. मी बोकांडी बसतो त्यांच्या, कारण मी लीडर आहे. हे की नाही? मावळे तयार झालं, हिंद स्वराज्य नसते. मी तयार झाले, माझ्या डोक्यात कन्सेप्ट झाली हिंदवी स्वराज्य, मग मी बोकांडी बसतो. चल तानाजी, चल जीवा महाला, चल मग अमकं दमकं आपल्याला हे सगळं करायचं आहे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. मिलते हैं कल. बाय बाय. लव यू ऑल.